पुढची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। उमेदवारी अर्ज कोणाचे मागे घ्यायचे याबाबत ही बैठक सुरू असल्याचं कळतंय। अनेक प्रभागांमध्ये 1 ते 2 अपक्ष उमेदवार आहेत। या अपक्षांनी अर्ज मागे घेतले तर त्या जागांवर शिवसेनेचे बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे बिनविरोध निवडून येण्यासाठी काय रणनीती आखता येईल यासाठी सध्या खलबतं सुरू आहेत। बैठक सुरू असताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले। बैठक सुरू असताना काँग्रेसचे नेते भेटीला आल्यामुळे सर्वांच्याच भोवया उंचावल्या। आणि अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय नेमकं घडतंय ठाण्यामध्ये? ठाण्यात सध्या एकनाथ शिंदे यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी एक बैठक चालू आहे। या बैठकीमध्ये खासदार नरेश म्हस्के आहेत, रवींद्र फाटक आहेत, राम रेपाळे, अशोक वैटी, संजय मोरे जे शिवसेना सचिव आहेत, हे सगळेजण सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणनीती असते आणि रणनीतीनुसार आम्ही काम करतोय असं सांगण्यात येतं आहे। आता ही रणनीती काय आहे तर अनेक अपक्षांनी आपले फॉर्म भरलेले आहेत। या अपक्षांमध्ये अनेक असे देखील आहेत जे शिवसेनेचे त्या ठिकाणचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते पण त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी नाराज होऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। आता अशा अपक्षांना कुठे ना कुठे बाजूला करण्याचं काम हे केलं जात आहे, त्यांची मनधरणी करण्याचं काम केलं जात आहे। त्यांना कशा प्रकारे बाजूला करून आपला उमेदवार म्हणजे शिवसेनेचा उमेदवार हा त्या ठिकाणी निवडून येईल यासाठी रणनीती आखली जाते आहे। त्याचबरोबर काही अपक्ष उमेदवार आहेत जे जर बाजूला झाले तर त्या ठिकाणचा शिवसेना उमेदवार हा बिनविरोध निवडून येऊ शकतो म्हणून देखील रणनीती आखली जाते। आणि दुसरं म्हणजे 2 ते 3 शिवसेना उमेदवारांचे फॉर्म जे आहेत त्यामध्ये काल चुका आढळून आलेल्या आहेत। मग त्या ठिकाणी देखील ते उमेदवार जे आहेत ते अशा प्रकारे फॉर्म तुम्ही भरले अशी देखील विचारणा जी आहे ती केली जाते आहे। त्याच्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक चालू आहे आणि यासाठी ठाण्यातले अनेक महत्त्वाचे उमेदवार इथे महत्त्वाचे नेते या ठिकाणी आले आहेत। 2 गोष्टी यामध्ये आणखी महत्त्वाच्या त्यामध्ये उबाठाचा एक उमेदवार आता सध्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेला आहे आणि दुसरं म्हणजे काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हे देखील त्यांच्या भेटीला आलेले आहेत। त्यामुळे नेमकी काय तडजोड होते आहे, नेमकं काय बोललं जात आहे हे बघणं आजच्या बैठकीनंतर महत्त्वाचं असणार आहे। अमोल, निश्चित काय होतंय याच्यावर आपलं लक्ष असेल। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल।